नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग. मी प्राजक्ता तांडेल. सकाळच्या पहिल्या बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहणार आहोत हेडलाईन्स. हेडलाइंस प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे. उद्धव ठाकरेंच्या विदर्भ दौऱ्याचा आज दुसरा दिवस. अमरावती आणि अकोल्यामध्ये पदाधिकाऱ्यांशी साधणार संवाद. अमरावतीमध्ये राजकीय वातावरण तापणार. उद्धव ठाकरेंच्या अमरावती दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राणा दाम्पत्याकडून हनुमान चालीसा पठण. शिवसेना आमदारांची आज बैठक. विधानसभा अध्यक्षांकडून शिवसेनेच्या दोन्ही गटाला नोटीस बजावण्यात आल्यानंतर शिंदे गट ऍक्शन मोडवर. मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर. शासन आपल्या दारी कार्यक्रमात होणार सहभागी. समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव घेणार शरद पवार यांची भेट. राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर होणार दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा. अजित पवारांसोबत असलेल्या महिला राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक. नवीन पदाधिकारी नियुक्त्या आणि पुढील रणनीती संदर्भात होणार चर्चा. राज्यातील काँग्रेस नेत्यांची उद्या दिल्लीत बैठक. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर राज्यातील बदललेल्या राजकीय परिस्थितीचा घेतला जाणार आढावा. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक. राज्यसभा निवडणुकीतील उमेदवारांची नावं निश्चित केली जाणार. राज्यात पुढील 2 दिवसात पावसाची हवामान विभागानं वर्तवली शक्यता. कोकण आणि गोव्यात मुसळधार तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही मध्यम पावसाचा अंदाज. मुंबई आणि उपनगरात पावसाची संततधार. पावसाला जोर नसल्यानं अद्यापही पाणी टंचाईचं संकट कायम. राज्यातील धरणात केवळ 29% पाणीसाठा शिल्लक. 24 जिल्हे रेड झोनमध्ये तर अनेक ठिकाणी धरण क्षेत्र कोरडंच. राज्यात वाढतंय अपघातांचं प्रमाण. मागील 6 महिन्यात 6437 जणांचा मृत्यू. राज्याच्या शालेय शिक्षण दर्जात घसरण. केंद्राचा परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स अहवाल. तंत्रनिकेतन प्रवेशांसाठी 15 जुलैपर्यंत मुदतवाढ. 3 फेऱ्यांचे सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध. समृद्धी महामार्गावरील अपघाताच्या पार्श्वभूमीवर आरटीओचा बस वाहतूकदारांसाठी मोठा निर्णय. आपत्कालीन दरवाजासमोरील आसन काढून टाकण्याचे निर्देश. विना तिकीट प्रवाशांवर कारवाई करून 303 कोटींचा दंड वसूल. मध्य रेल्वेचा विक्रमी महसूल जमा. हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्याला पावसाचा तडाखा. भूस्खलनामुळे अनेक घरांची पडझड. हिमाचल प्रदेशातील व्यास नदीला आलेल्या पुरानं हाहाकार. अनेक वाहनं गेली वाहून तर कुलू शहर पुराच्या पाण्यात बुडालं. दिल्ली, नोएडा आणि गुरुग्रामला पावसानं झोडपलं. रस्त्यांना आलं नद्यांचं रूप. अनेक वाहनं गेली पाण्याखाली. पावसाच्या अलर्टमुळे दिल्लीतील शाळा आज बंद. मुसळधार पावसाचा पंजाब आणि राजस्थानला फटका. पंजाबच्या भटिंडामध्ये पूरस्थिती तर राजस्थानच्या सीकरमध्ये रस्ते गेले पाण्याखाली. अमरनाथ यात्रेकरू पुन्हा मार्गस्थ. जम्मू काश्मीरमधील खराब हवामानामुळे 3 दिवस स्थगित केली होती यात्रा. आणि पश्चिम बंगालमध्ये पंचायत निवडणुकीत झालेल्या हिंसाचारानंतर आज पुन्हा होणार मतदान. बंगालमधील स्थितीबाबत राज्यपाल घेणार गृहमंत्री शहांची भेट.